नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा ॲस्ट्रो आचार्य योगेश घाणेकर। आज आपण एक खूपच इंटरेस्टिंग विषय पाहणार आहोत। खूप लोक मला विचारतात, सर माझ्या कुंडलीत डॉक्टर बनण्याचे योग आहेत का? तर चला आज हे रहस्य थोडक्यात पण स्पष्ट समजून घेऊया। ज्योतिषशास्त्रात 4 ग्रह खास करून बायोलॉजी, मेडिसिन आणि हेल्थ केअर क्षेत्रावर प्रभाव टाकतात। हे ग्रह म्हणजे कोणते? सूर्य, चंद्र, गुरु आणि केतू। सूर्य शरीराची ताकद आणि जीवनशक्ती दाखवतो। चंद्र मन, भावना आणि बॉडी फ्लुइड्स दर्शवितो। गुरु ज्ञान, उपचार आणि हीलिंगशी संबंधित आहे। आणि केतू सर्जरी, रिसर्च आणि मेडिकल सायन्स दाखवतो। आता फक्त ग्रह पुरेसे नसतात, त्यांना योग्य भावांची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं। 4था भाव शिक्षणाचा पाया असतो। 6वा भाव रोग आणि उपचार, 8वा भाव रिसर्च आणि सर्जरी, 9वा भाव उच्च शिक्षण आणि 12वा भाव हॉस्पिटल आणि उपचार केंद्र। जर हे भाव सूर्य, चंद्र, गुरु आणि किंवा केतू यांच्याशी जोडले गेले तर मेडिकल लाईनचे योग मजबूत बनतात। शिवाय जलतत्वाच्या राशी कर्क, वृश्चिक आणि मीन या हेल्थ केअर आणि मेडिकल फील्डसाठी फार चांगल्या मानल्या जातात, कारण या राशींमध्ये सेवा, करुणा आणि उपचाराची भावना असते। आता खरी मजा इथे आहे, जर हे ग्रह आणि भाव 5व्या किंवा 9व्या भावावर म्हणजे शिक्षणावर आणि 10व्या व 11व्या भावावर म्हणजे करिअर आणि उत्पन्नावर प्रभाव टाकत असतील आणि तो प्रभाव तुमच्या जन्मकुंडली सोबतच तुमच्या दशमांश कुंडलीतही दिसत असेल तर असा जातक यशस्वी डॉक्टर, सर्जन किंवा मेडिकल प्रोफेशनल बनू शकतो। म्हणून लक्षात ठेवा, डॉक्टर बनण्यासाठी फक्त इच्छा नाही तर योग्य ग्रहयोग आणि योग्य दशाही महत्त्वाची असते। जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तुमच्या कुंडलीमध्ये डॉक्टर बनण्याचा योग आहे का, तर खाली कमेंट करा। तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ॲस्ट्रो आचार्य चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कुंडली नेहमी बोलत असते, फक्त ती समजून घ्यायला हवं। धन्यवाद।